मोदी ब्रँड होता, आता ब्रँडी झाली. 400 पारचा खुळखुळा झाला. संजय राऊतांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे खळखळून हसले. शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी 2 ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. 19 जून 1966 रोजी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. या शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा मेळावा षण्मुखानंद येथे होत असून शिंदे गटाचा मेळावा वरळी डोम येथे पार पडत आहे. त्यावरून आपल्या भाषणाची सुरुवात करताना संजय राऊत यांनी डोम कावळ्यांचा मेळावा तिकडे होत असल्याचं म्हणत शिंदेच्या शिवसेनेवर राऊत स्टाईल हल्लाबोल केला. तर नेहमीप्रमाणे भाजपला लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा लक्ष्य केले. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी आपण मारलेली आहे. हा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. तुमच्यासारख्या फडतूस माणसांसमोर आम्ही झुकणार नाही असं म्हणत भाजपला लक्ष्य केलं. मोदी जन्माला आल्यावर 400 खुळखुळे जन्माला घेऊन आला होता. 400 पार हा जन्मसिद्ध अधिकार आहे का? मोदींचा खुळखुळा तर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केलाय असं म्हणत लोकसभा निवडणुकात भाजपला मिळालेल्या पराभवावरून राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून शिवसेना स्थापन केली. आता हे गुजरातचे सोमेगोमे आलेत. महाराष्ट्राचा वारसा उद्धव ठाकरे यांनी चालवला आणि लोकसभेत यश मिळवलं. भाजप आता आभार यात्रा धन्यवाद यात्रा काढणार आहे. कशाबद्दल? पराभवाबद्दल आभार मानणार आहात का? 400 पार करणार होते, तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय, अरे तुम्ही हरलाय आणि आभार यात्रा काय काढताय असा राऊत यांनी सवाल विचारलेला आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षाची आठवण आणि स्मरण करून देणारा आजचा दिवस आहे. मी ऐतिहासिक यासाठी म्हणतो उद्धवजी, 19 जून 1966 या दिवसाला जे महत्त्व होतं ते आज 19 जून 2024लाही तेच महत्त्व आहे. असं वाटतंय की शिवसेनेने फक्त पुनर्जन्म घेतला नाही, तर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून आपण पुन्हा एकदा गगनाला गवसणी घातलेली आहे. एक ऐतिहासिक विजय प्राप्त करून आपण सगळे इथे आलेलो आहोत आणि त्या विजयाचं नेतृत्व माननीय उद्धवजींनी केलेलं आहे. मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे. मोदी 400 पार घेऊन येणारच, तो त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे. जन्माला येतानाच तो 400 खुळखुळे घेऊन आला होता हातामध्ये. काय म्हटले? त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवला. शिवसेना संपवायला निघाले होते. शिवसेना कुठे आहे? अरे शिवसेना अशी संपते काय? शिवसेना संपणार नाही. भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला, त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आहे. आम्ही अनेक हलाहल पचवून इकडे उभे आहोत. तुम्ही आमच्यावरती असे किती अघोरी प्रयोग करा, आमच्यावर काय ते चालणार नाहीत. तुम्ही किती रेडे कापा. आज तिथे काय ते डोम ना, त्या डोम मध्ये डोमकावळे जमले आहेत. डोमकावळ्यांचं संमेलन सुरू आहे. आमचा 58वा वाढदिवस आहे, ते 2.5 आहेत. पुढल्या वर्षी ते 2.5 वर्ष पण नसतील त्यांच्या जीवनामध्ये. 58 आहे. उद्या हिरक महोत्सव. अरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काय वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही. या महाराष्ट्राला
स्वाभिमान, अभिमान, राष्ट्राभिमान याचं बाळकडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली. भारतीय जनता पक्ष आता आभार यात्रा काढणार आहे, धन्यवाद यात्रा काढणार आहे. कशा करता? पराभव केल्याबद्दल महाराष्ट्रानं. नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केल्याबद्दल. मला कळतच नाही की धन्यवाद यात्रा महाराष्ट्रात देशामध्ये काढणार. 400 करणार होते ते 240च्या खाली आम्ही आणून ठेवले म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. मोदी हा ब्रँड होता, आता मोदी ब्रँडी झाली आहे, बहुतेक नशेत आहेत. आता ते ब्रँडीचे 2-2 घोटे मारतायत. हा काय ब्रँड राहिला नाही, ही आता देशी ब्रँडी झालेली आहे. आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये त्यांना असे काहीतरी थेरं सुचतायत. आभार यात्रा, अरे हरलाय, तुमचा पराभव झालाय, तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय, नाकारलाय, लाथाडलाय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.